पारडी पोलीस ठाणे हद्दीतील मानेकरवाडी या भागात खुनाचा गुन्हा उघडकीस झाला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी आणि मृतकाच्या भावामध्ये वाद सुरू होता। वाद एवढा विकोपाला गेला की आरोपीने मृतकावर चाकूने वार केला। शहरातील पारडी परिसरात हिस्ट्री शीटर आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून तरुणाची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली। रोहन डांगे असे मृत तरुणाचे नाव आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नंदू उर्फ काल्या याने त्यांच्या 3 साथीदारांसह रोहनला अडविले। आरोपींनी रोहनवर धारदार शस्त्राने वार केल्याने तो जागीच ठार झाला। त्यानंतर आरोपी नंदूसह त्याचे साथीदारांनी 4 चाकी वाहनातून पळ काढला। या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारडी पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। दिनांक 28/4/2024 रोजी पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत मानेकरवाडी म्हणून प्लॉट एरिया आहे, त्या भागामध्ये खुनाचा प्रकार घडलेला आहे। त्या खुनामध्ये जे आरोपी 4 आहेत आणि जो मयत आहे रोहन डांगे म्हणून यांचा आणि रोहन डांगेच्या भावाचा रोहित डांगे यांचा नंदनवन पीएसच्या हद्दीमध्ये काही वाद झाला होता आणि त्या वादाच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला त्यांची ती एनसी दाखल आहे। त्याच्यामध्ये रोहन डांगे आणि जो हा कुंभलकर आहे मुख्य आरोपी यांच्यामध्ये काहीतरी नाल्यामध्ये लघवी करण्याच्या याच्यावरनं त्यांचा एकमेकांशी वाद झाला होता। त्याच्यामुळे त्यांनी जो या गुन्ह्यातील जो मर्डरच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे नंदकिशोर कुंभलकर हा त्याला मारण्यासाठी शोधतच होता। अनायसे त्याला कालच्या रोजी घटनेमध्ये तो या मानेकरवाडी प्लॉट एरियामध्ये त्याला भेटला आणि तो त्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती चाकूने आणि त्याच्याबरोबर इतर जे साथीदार होते गौरव कालेश्वरवार, राजा कुंदलवार आणि शुभम बेलेकर या 4घांनी मिळून त्याचा मर्डर केलेला आहे। सर, जे अटक आरोपी आहे आणि जो मृतक आहे त्यांच्यावर आधीचे काही रेकॉर्ड आहे का कसे आणि ते अटक आहेत का कसे? सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।